कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्का ग माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना की ग अक्का. मामा 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 काय आलं मामा अहो काय होतंय तुम्हाला? पप्पा अटॅक आला का तुम्हाला? मामा आकडे आले वाटतं त्याला. ए राजू पाण्यानं जा पाणी. मामा काय होतंय तुम्हाला? अरे उठ की मामा. काय झालं? पप्पा असं नको करू. मामा मामा काय झालं तुला? मामा उठ 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 मामा उठ अरे उठ मामा मामा असं काय करताय? मामा माझा मला तातर वाला मग कोण आणणार? धनु दीदी हाळू की लागल त्याला. मामा मामा पप्पाने जाग आली. पप्पाने जाग आली. पप्पे जाग नाही शुद्ध आली मन. झोपलेला का तो? तेच ते धने थँक्यू. तुझ्यामुळे पप्पा झोपले ते. इट्स ओके. अक्का अक्का ग माझी माझा जिगरी दोस्त होता ग. लई वाट बघितली का त्याची मी लई वाट बघितली. त्याला असं फोटोच बघायची येळ येईल असं वाटलं पण नाही की ग अक्का. मामा अरे नको रडूस ना. हे बघ मला तुझं दुःख समजतंय, पण आपण काकीला पण समजून घेतलं पाहिजे. उठ चल उठ तिथे बस चल उठ. तू पप्पी ना? मला ओळखलं का? किती मोठी झाली माझी बाई. तुम्हाला सांगते, बारकी होती नाही तेव्हा नुसती भांडी कुंडी खेळत असायची आणि नवरा म्हणून सूर्याच पाहिजे असायचा तिला. काय आता झालं की सूर्याचे लगीन. पण काळजी करू नका, मी आले ना. तुझ्यासाठी मस्त पैकी चांगला राजबिंडा नवरा शोधू आपण. हा पुष्पाक्का मुलगी बघायच्या कार्यक्रमात आपण कांदे पोळी नाहीत करायचे, आपण पुरणपोळी करायची. पुरणपोळी? मामा पुरणपोळी का? त्याची गंमत आहे. एकदा काय झालं माहितीये का, सूर्या तुझी आई पुष्पाक्का दोघींच्यात लागली पैस पुरणपोळ्यात चांगलं कोण बनवते म्हणून. मग काय दोघी पण पुरणपोळ्या बनवायला लागल्या. माग कोणच हटना. मी शंकरदाजी आणि बाजी आम्ही तिघांनी का नाही गरम पोळ्या खाऊन खाऊन असं बेजार झालो का नाही काय सांगू तुम्हाला. मामा पण मग जिंकलं कोण? अगं जिंकतंय कोण? दोघी पण पुरणपोळ्या बनवण्यात का नाही एकदम वसतात. आम्ही तिघच का नाही गरम पोळ्या खाऊन खाऊन का नाही असं बेजार झालो होतो का नाही. कारता पाय घेतला ना आम्हीच पळून गेलो. आणि कशाला कोणी एकीचं नाव घेईल ग. आणि दुसरी कुठनं टाळक्यात लाटणं पडलं तर. नाही, गमतीचा भाग सोडला ना तर तुमची आई ना जेवण बनवण्यात एक नंबर होती बघा. फक्त जेवण बनवण्यातच नाही तर सगळ्या कामात तिचा कोणच हात धरू शकत नव्हतं. तिचं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित असायचं. एवढीशी सुद्धा जागा तिने कुठंच बोलायला ठेवली नव्हती. मग त्या अशा का वागल्या नाही? म्हणजे त्या घर का सोडून गेल्या? हे बघ बाळा, आता जुनी मडीव करण्यात काय अर्थ नाही. सूर्या बर मी आता निघतो बर का. अक्का सकाळी घरला चहा प्यायला ये. हा हा येऊ का? पुरी नाही येतो ग. सावकाश. बघितलंस का आज घरातलं वातावरण कसं आहे. मायेच्या माणसांनी घर कसं गजबजून गेलंय. घरात वडीलधारी माणूस असलं ना की घर कसं भरल्यासारखं वाटतं ना. अगं आई ती असती जी घरातल्या रूढी परंपरा सण उत्सव कसं साजरं करायची हे ठरवत असते. ती सोनूला घर कसं सांभाळायचं
पै पाहुण्यांना कसं सांभाळायचं हे शिकवते. पण मला, माझ्या बहिणींना, माझ्या बायकोला याच्यातलं काहीच मिळालं नाही ग. फक्त तुझ्यामुळे या सगळ्या सुखाला मुकलो आम्ही. तुझ्या आठवणी पण अशा आहेत ना, ते इसरायचं म्हणलं तरी इसरताच येत नाहीत. कारण काय ना, माणूस मेला की सगळं संपत तरी, पण तू जिततेस ना त्यामुळे तुला आम्हाला इसरताच येत नाही. तुझं काय ग? तू सुखात असशील, कुठेतरी आयुष्यारामात सुखात आयुष्य जगत असशील. जग बाई जग, माझ्या घर. आमच्या वाट्याला दुःखाचा डोंगर ठेवून गेलीस. तू तरी सुखाच्या राशीत लोळ. आशाताई, अहो ताट तसंच पडले. जेवला नाही तुम्ही? भूक नाही. तुम्ही जेवणार नसेल तर तुमच्या ती चपाती अर्धी घेऊ का हो? लय भूक लागली आहे बघा. आणि आज जेलने बी लय राबवले अहो. तुम्ही लय चांगलं आहे बघा ताई. देव तुमचं भलं करू द्या. अहो अख्ख्या तुरुंगात तुमच्यासारखं चांगलं कुणीच नाही. देव तुम्हाला लवकर तुमच्या माणसापर्यंत नेईल आणि तुमच्या लोकात जायला बघा. अहो तुम्हाला लय लोकांचा आशीर्वाद आहे ते. सूर्या, गो बाई, हा सूर्या असा एकटाच काय बरोबरतोय? याला काय कसली बाधा बिधा झाली का काय? तुळजा इकडे. काय झालं काकी? हा सूर्या असा एकटा का बडबड करतोय? काकी, सूर्य दुःखी झाला ना की तो त्या झाडापाशी जातो आणि त्या झाडाशी बोलतो. तो त्या झाडाला आई समजतो. त्या झाडाशी त्याच्या आईच्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या, म्हणून ती जागा त्याच्यासाठी खूप खास आहे. अगं पण असं झाडाशी माणसासारखं बोलणं म्हणजे जरा. काकी, सूर्य लहान होता तेव्हा खूप एकटा पडला असणार आणि म्हणून त्याने हा मार्ग निवडला असणार. पण एका अर्थी बरंच आहे ना काकी, की सूर्य आपल्या मनात काही साठवून ठेवत नाही. कमीत कमी तो त्या झाडापाशी जाऊन त्या झाडाशी तरी बोलतो, आपलं मन मोकळं करतो. आणि तसंही काकी, झाडं पण जिवंतच असतात ना. त्यांच्यावर पडलेला प्रत्येक घाव ते निमूटपणे सहन करत असतात. काकी, मला एक सांगा ना, सूर्याची आई पण झाडासारखीच होती का हो? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.